सरांना मुस्लिम बांधव हिंदू बांधव सर्व जो सण आहे शांततेत पार पडावा याकरिता या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे म्युच्युअल अंडरस्टँडिंग जनता आणि तुमच्यात राहू द्या, तेवढी माझी कळकळीची विनंती आहे. त्याच्यामुळे काही इम्बॅलन्स होणार. या जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण्या एका नेत्यावर समाजावर जर ते जाणून बुजून टीका करीत असेल तर त्यांनी याद राखलं पाहिजे की अंबाजोगाईची जनता कोणत्याही समाजाला असं दुष्कर्म करण्यासाठी सहारा देणार नाही. पोलीस प्रशासनाकडे माझी कळकळीची विनंती आहे. DYSP साहेबांना विशेष करून एक पथक स्थापन करावंच लागेल आपल्याला, कारण मीटिंग घेऊन हे सगळ्या बाबी थांबणार नाही. ज्या वेळेला डेटरंट पनिशमेंटच्या थिरीज उत्पत्तीला आल्या तशी कारणही तशी होती की जोपर्यंत तुम्ही गुन्हा करणाऱ्याला शिक्षा करणार नाही तोपर्यंत हे थांबणार. म्हणून विशेष करून DYSP साहेबांनी पथक एक त्यासाठी स्थापन करायलाच पाहिजे. जोपर्यंत अशा कारवाया या समाज माध्यमावर टीका करणाऱ्या अश्लील भाषेमध्ये अश्लाघ्य भाषेमध्ये एखाद्या स्त्रीवर बोलणाऱ्या लोकांच्या जोपर्यंत तुम्ही मुसक्या आवडणार नाही अशा 100 मिटिंगा घेऊन सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही असं मला वाटतंय. का सब पता है कि बात क्या हुई. मैं सिर्फ यहाँ पर इसलिए खड़ा हूँ क्योंकि बंजारी और मराठाओं के बीच में कुछ चल रहा है, OBC मराठाओं के बीच में कुछ चल रहा है, OBC मुसलमानों के बीच में कुछ चल रहा है, मराठाओं के बीच में कुछ चल रहा है. ये सारी बातें होती रहेंगी, लेकिन ऐसा कहाँ पर लिखा हुआ है कि दो विभिन्न समाजों के बीच में ही झगड़ा होता है. झगड़ा तो समाज और समाज के बीच में भी होता है. समाज के जो विद्रूप गट हैं उनके बीच में भी झगड़ा होता है. तो हमारी ये रिक्वेस्ट है खासतौर पर DYSP साहब से, यहाँ का गोपनीय खाता से और अंबाजोगाई शहर पुलिस स्टेशन से और SDM साहब लॉ एंड ऑर्डर का जिम्मेदारी आपका है. हम आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं खासतौर पर अंबाजोगाई शहर के अंदर में जो सोशल मीडिया के ऊपर जो कुछ भी चल रहा है, चाहे वो बंजारी मराठाओं का हो चाहे मुसलमान का हो, जो कुछ भी चल रहा है बार बार हम पुलिस को आगाह कर रहे हैं, बार बार हम पुलिस को आगाह कर रहे हैं, लेकिन आज तक पुलिस उसके ऊपर एक्शन लेने के लिए तैयार नहीं. हम आपसे रिक्वेस्ट कर रहे हैं सर, बहुत खतरनाक चल रहा है. मैं बार बार कह रहा था कि कुछ गलत होने वाला है. सोशल मीडिया का जो गलत इस्तेमाल अंबाजोगाई शहर के अंदर में किया जा रहा है उसके अंदर से बहुत कुछ गलत होगा सर. यकीनन ये हम लोग इस बात का भरोसा करते हैं कि अंबाजोगाई शहर पुलिस स्टेशन तत्पर है, लेकिन पता नहीं कुछ दिनों के अंदर में ऐसी कौन सा सांप प्रशासन को सूंघ गया है जिसकी वजह से कि उनके ऊपर कार्रवाई नहीं हुई. तो हमारी रिक्वेस्ट है अंबाजोगाई शहर के अंदर की शांतता, सुव्यवस्था, कानून और अमन अगर बरकरार रखना है तो अंबाजोगाई शहर के अंदर आज भी अगर आप सोशल मीडिया के स्टेटस, स्टोरी, इंस्टाग्राम अगर आप देखते हैं, अगर आप व्हाट्सएप के स्टेटस अगर आप देखते हैं तो आप जाकर देखिए कि जो भी गलत हो रहा है, हमारे एक बहन के बारे में अगर कुछ गलत बोला जाता है और उसको अगर सोशल मीडिया के ऊपर लाया जाता है, बिल्कुल निंदनीय है. लेकिन अगर किसी पीड़ित को दिन दहाड़े बेइंतहा मारा जाता है और उसका स्टेटस, उसका फोटो रख के अगर सोशल मीडिया के ऊपर अगर समझ लो खुलेआम चलाया जा रहा है, तो ये कहीं ना कहीं तो हमारी जो एक सोच है, शांतता की, अमन की जो सोच है, उसको तोड़ने वाली वो सोच है. तो हम लोग रिक्वेस्ट कर रहे हैं, चाहिए तो उसके सबूत हम लोग देते हैं. पब्लिक के उन्वान पे मीटिंग रखी गई. अब आप लोगों ने पहले क्या सजेशन दिए, माफी चाहता हूँ, मुझे देर को आने में नहीं मालूम. मैं कुरैश बिरादर की जाने से आप तमाम लोगों को इत्मीनान दिलाता हूँ कि जिन जानवरों की बंदी है सरकारी तौर पर उसकी यहाँ कुर्बानी होती है. और हमारे भी इस्लामी नजरिए के हिसाब से जिस मुल्क में जिस जानवर की बंदी है उसकी कुर्बानी में आ जाए वो करते उनका हिंदू नहीं मानते. लेकिन आमतौर पर अंबाजोगाई के हिसाब से मैं ये कहना चाहूँगा, मैं कुरैश बिरादर से हूँ, बकर कुरैश बिरादर से, और बकरों का सेल बहुत ज़्यादा हो, बड़े की कुर्बानी की लोग जो है नको बोल रहे लोग. तो आपको मैं इत्मीनान के साथ कहता हूँ कि यहाँ पर गए बारी को हमारे ईद के साथ एक आप लोगों का भी खलवार आया. तो हमने साहब को हमारे लोकल लेवल पर फैसला लिया था कि ईद के दिन हम कुर्बानी नहीं करेंगे. आषाढ़ी एकादशी है ना, आषाढ़ी एकादशी हमने मुस्लिम लोगों ने, हमारे पुरोहित देवादन ने फैसला लिए थे कि कोई जो है सुना यहाँ पर कुर्बानी आज नहीं करेगा, दूसरे दिन करेगा. लिहाजा मुझे आज भी इत्मीनान दिलाता हूँ पुलिस कहने से कि ईद के उन्वान से किसी किस्म की कोई जो बढ़ती जाएगी और पूरा हमारा उठा होना. आयोजित क्षमता बैठकीचे अध्यक्ष माननीय SDM साहेब,
पहिले आणि या ठिकाणी आमच्या हातीला ओढून आपण सर्व आलेल्या मानवी नागरिक पत्रकार होतो. आज या ठिकाणी आपण 2 विषयासाठी शांता बैठक बोलवली. एक बकरी ईद आणि दुसरी सध्या निवडणुकीनंतर जी सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा समाजात तेढ निर्माण होण्याच्या सगळ्या गोष्टी बाहेर होत आहेत त्यासाठी आता बऱ्याच लोकांनी सांगितलं. आणि आमच्या नगरीला आपल्या संस्कृती आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर ओळखलं जातं. या ठिकाणी खूप सर्व समाजाचे लोक सर्वच उत्सवाला हजर असतात आणि अतिशय सौलभ्याने सर्व उत्सव या ठिकाणी साजरे होतात. आपल्याला मागील वर्षी बकरी आषाढी एकादशी आली होती. प्रशासनानंतर आपल्याला आव्हान केलं होतं की त्यांची कुर्बानी देऊ नका, तर सर्वांनी मान्य केलं होतं आणि आपण 2 दिवसांनी कुर्बानी दिली होती. हे एक उदाहरण आहे किंवा आपली मोठेपणा आहे. त्याप्रमाणे यावर्षी बकरी उत्साहात आणि शांततेत साजरी करावी. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की आपण सगळ्यांनी सांगितलं आता प्रतिबंधित जनावर जे आहे गोवंश त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे आणि कुर्बानी आहे. तेवढंच पालन केलं आणि तुमचा सण उत्सव जर आनंदाने साजरा केला तर बाकी प्रशासनातर्फे आपल्याला काही अडचण नाही. आम्ही आपल्या सर्व उत्साहामध्ये तेवढ्याच रीतीनं भाग घेत आहोत. आम्ही म्हणतो सर आपण तुमच्या उत्साहात सहभागी असतो. कारण आम्ही ज्या ठिकाणी नोकरी करू तेच गाव आमचा असतो. उत्सव साजरा करायला आमच्या गावात जायला मिळत नाही आणि सर्व उत्सव आम्ही आपल्यासोबत साजरा करतो. त्यामुळे याही वर्षी बकरी ईदला नेहमीप्रमाणे आपल्याकडे सहकार्य मिळेल आणि बकरी दरवर्षीप्रमाणे चांगल्याप्रमाणे साजरी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा. सोशल मीडियाचं जे आहे सोशल मीडियावर पोलीस ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे नाही असं नाही, परंतु त्यामध्ये वैयक्तिक पोस्टला पोलीस कारवाई करत नाही. वैयक्तिक कोणाची भांडणं झाली ते स्टेटस असेल किंवा ते असेल तर ज्या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण होते किंवा कुठल्या एखाद्या नेत्यावर किंवा त्याच्यावर काही टीका टिप्पणी होते की त्याच्यामुळं 2 पक्षामध्ये किंवा 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊन काय आपल्या अंबाजोगाईत तसं काही होत नाही. आपल्या अंबाजोगाईतल्या जनरेटेड पोस्ट पण आहे. त्या पोस्ट सगळ्या बाहेरून येत आहे. माझी विरोधी सगळ्यांना आपल्याला आपण हजर आणताना आपण त्याचा प्रचार करावा की ज्या काही अशा पोस्ट येतील आपल्याला तर त्या तात्काळ डिलीट कराव्यात तर पुढं फॉरवर्ड करू नये किंवा पोलिसांच्या निदर्शनात आणून दिलं जाते येण्याची किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याची जर पोस्ट असेल तर त्याला आम्हाला दुसऱ्या फिर्यादीची पण गरज नाही. आम्ही सुमोटून फिर्यादीने गुन्हा दाखल करू शकतो. आमच्या निदर्शनात तशी पोस्ट आली. आमचं सायबर ब्रँच जे आहे ते जिल्ह्याच्या संपूर्ण सायबर सोशल मीडियावर वॉच ठेवून आहे आणि अशा काही पोस्ट ते डिलीट करते आणि आम्हाला कळवते. प्रत्येक पोलिसांना सायबर पोल्युशन जर तुमच्या हद्दीतली काही पोस्ट व्हायरल होत असेल तुमच्या हद्दीमध्ये तर ते त्या पीआयला कळवतात की यामध्ये अशाची पोस्ट आहे त्याच्यावर कारवाई करा. आमच्या सायबर पोलिसांचा पण वॉच आहे. परंतु एवढ्या सोशल पोस्ट आहेत आणि एवढ्या सोशल मीडिया आहेत की कदाचित त्यांच्याकडूनही चुकून एखादी पोस्ट राहत असेल तर आपल्या काही अशा निदर्शनाला आली. आता थोडं प्रमाण कमी झालं पण मग निवडणुकीनंतर खूप 2 समाजामध्ये प्रमाण वाढलं ते चुकीचं आहे. कुठलीही स्पर्धा कुठलंही काम म्हणजे त्यात हार जीत आली. कोणतरी हरणार आहे कोणतरी जिंकणार. दोन्ही जिंकणार नाही दोन्ही हरणार नाही. त्यामुळे हारही पचवता आली पाहिजे आणि जिंकल्यावर विजयी पचवता आला पाहिजे आणि हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे हारले जे जिंकले त्यांनी चोखीनं हार जीत मान्य केली हे केलं. परंतु खालचे लोक जे आहेत हे विनाकारण जाती तेढ निर्माण होणाऱ्या गोष्टी भले ते तयार करत नसतील ते सर्व बाहेर काढल्यापासून फॉरवर्ड करून त्याचा प्रसार होतो. त्यामुळे काय होतं की सोशल मीडियामुळं जे आपले अंतूर वाटते दंगल त्यामुळेच आहे. अंतूर वाटणे जो प्रकार झाला तो त्या पोस्टमुळेच झाला. आपल्या अंबाजोगाईत पोस्ट आल्या इलेक्शन नंतर आपल्या अंबाजोगाईत का नाही तर आपल्या अंबाजोगाईत नागरिक आहेत
आणि खरं तेच आहे की जो कोणी सामाजिक देशनिर्माणासाठी पोस्ट करतो किंवा कृत्य करतो त्याचा उद्देश असतो की त्याचं शांतता बंद झाली पाहिजे, दोन समाजामध्ये किंवा नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे, सर्वांना वेठीत दिसलं पाहिजे प्रशासनाला, त्या ठिकाणी दंगल घडली पाहिजे. हे समाजकंटक जे काही कृत्य करतात एखाद्या कोणते म्हणजे कुठलाही विटामण असेल म्हणा किंवा प्रकारे पोस्ट व्हायरल असेल त्याचा उद्देश काय, त्यांचा उद्देश त्या गोष्टी किंवा ज्याच्यावर पोस्ट केली त्याच्याशी काही देणं घेत नसते. त्यांचा उद्देश असता की सामाजिक शांतता बघून त्या ठिकाणी दंगल झाली. आणि आपण जर त्याला प्रतिसाद दिला नाही तर त्याचा उद्देश सफल होत नाही. म्हणून आपण त्याला प्रतिसाद देऊ नये, आपण त्याला कचपाणी घालू नये. ठीक आहे, त्यांनी केली चुकी केली, त्याच्यासाठी कायदा आहे, कानून आहे, त्या गुन्हा होईल, दाखल होईल, कारवाई होईल. अशा प्रकारे अंबाजोगाई शहरात बिलकुल तशाच प्रकारे चालू आहे. तरी पण आम्ही याच्यासाठी मीटिंग आयोजित केली आहे की आम्ही एकदा सर्वांना बोलून सगळ्याला आवाहन करावं की आम्ही तर सोशल मीडियावर आवाहन करतोय, SP साहेबांचे व्हिडिओज येत आहेत की काय काही अफवा पण पसरवत आहेत की इकडं असं झालं तिकडं असं, तर अफवावर विश्वास न ठेवता तुमच्याकडे कुठलीही पोस्ट आली, काही झालंय, ती घटना झाली, या ठिकाणी अशी घटना झाली, त्या ठिकाणी अशी घटना झाली, तर तुम्ही आमच्याकडे खात्री केली पाहिजे. विनाकारण बीडला काहीतरी निवडणुकीमध्ये मारलं, पिस्टल काढलं, हे सगळे आपण हे त्या ठिकाणी काहीच घडलं नाही. परंतु त्याचं इकडे एवढं व्हायरल झालं की विनाकारण तणाव निर्माण झाला. अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये, कुठल्याही पोस्ट व्हायरल करू नये. जर आपल्या काही निदर्शनास आले तर ती पोस्ट आपल्या निदर्शनास आणून द्यावी. त्यामध्ये जाती थेट निर्माण होणारे कंटेंट असतील तर त्यासाठी 100% गुन्हा दाखल होईल. तुम्हाला फिर्यादी व्हायचं नसेल तर आम्ही फिर्यादी होऊ, तर आपल्या निदर्शनास आणून द्यावं आणि 100% त्यामध्ये कारवाई होईल. अतिशय क्लिअर आहे, समाजामध्ये जर तुम्ही अशांतता बंद करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्याला कदापि सोडणार नाही, तुम्ही सोडणार नाही, आम्ही सोडणार नाही. फक्त त्याच्यासाठी तुमचं थोडं सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य करावं. आजपर्यंत करत आलं असं सहकार्य करावं आणि सातत्याने आणि कायद्याच्या मार्गाने आपण असे समाजकंटक समाजातून उकरून काढू. एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आमचे मित्र आणि दिवस आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले अंबाजोगाईचे सुद्धा नागरिक पत्रकार मित्र, आजची जी शांतता कमिटीची जी आपण सभा आयोजित केलेली आहे, या सभेमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे होते, त्याचा सगळ्यांनी उहापोह केलेला. एक म्हणजे मागील काही दिवसापासून निवडणुकीच्या कालावधीमध्ये आणि निवडणुकीच्या कालावधीनंतर ज्या काही छोट्या मोठ्या अशा स्वरूपाच्या चांगल्या वाईट ज्या काही घटना घडल्या, तर अशा घटना घडू नये यासाठी आपण काय उपाययोजना करायची. त्याचबरोबर उद्या येऊन आपल्याला जो ईदचा सण आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण ॲज्युअल नेहमीप्रमाणे जी सभा घेतो त्याप्रमाणे ही सभा आयोजित केलेली आहे आणि बऱ्याचशा प्रतिनिधींनी या ठिकाणी त्यांची मतं व्यक्त केलेली आहे. अंबाजोगाई शहराला आणि या परिसराला अत्यंत मोठा इतिहास आहे. हे मराठवाड्यातलं किंवा महाराष्ट्रातलं प्रतिम सांस्कृतिक शहर आहे. म्हणजे पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर समजलं जातं, त्याच्यानंतर अंबाजोगाईचं म्हणजे दुसरं शहर जे समजलं जातं इकडं मराठवाड्यामध्ये. तेवढा इतिहास आहे, कल्चरल लोक आहेत, शिक्षणाचा प्रसार आहे आणि जिथं शिक्षण आहे तिथे अज्ञानाचा आधार नसतो. ज्या काही घटना घडतात त्या अज्ञानाच्या आधारातल्या घटना असतात. त्याच्यामध्ये सर्वच आपण सगळे सुधार नागरिक आहोत. अज्ञानामध्ये स्वतःच्या दुर्बुद्धीमुळे जर काही लोक विचित्र वागत असतील तर ते जे वागणारे लोक आहेत ते आपल्याकडे, माझ्या मित्राचा तरी पाहुणा आहे, माझा तरी पाहुणा आहे, आपल्या नातेसंबंधातला तरी आहे, आपल्या गावचा तरी आहे, कुठेतरी ओळखीचा तरी आहे किंवा आपल्या तालुक्यातला तरी किंवा या आपल्या समूहातला, आपल्या समाजातला, बरोबर. म्हणजे ते आपल्यापैकीच एक जण. जेव्हा आपल्यापैकी असा कोणी व्यक्ती असतो त्यावेळेला त्याला सुधारण्याची किंवा त्याच्याकडून चांगल्या काही गोष्टी करून घेण्याची ही जबाबदारी आपली सगळ्याची असते. ज्याला कळतं, ज्याला दिसतं, जो बघू शकतो त्यांनी आंधळ्याला वाट दाखवायची. आता पोलीस प्रशासनाचं आता सांगितलं की
काही व्यक्तींनी सांगितले की पोलीस प्रशासनाने अतिशय कठोरपणे भूमिका घेऊन त्यांना लोकांना शिक्षा कठोर करावी, त्यांच्यावरती कारवाई करावी. आयटी सेल आहे, सायबर सेल आहे पोलीस विभागाचा आणि राज्य शासनाचाही आहे. त्याच्या अनुषंगाने या गोष्टी जागोजागी कर्म करण्याचा प्रयत्न होतोय, त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते. याच्याबद्दल दुमत बिलकुल सुद्धा नाही. आणि पोलिसांचा तर मोठो काय आहे, सदलक्षण आहे खरं घेणं, की सत्पुरुषांचं चांगल्या लोकांचं रक्षण करायचंय आणि वाईटांचा नाश करायचा. आपले श्रीकृष्णाने सुद्धा तसंच म्हटलेलं आहे की यदा यदा एक धर्मस्य ग्लानी भवति भारत. त्याच्यामध्ये तो म्हणतात, श्रीकृष्ण काय म्हणतात की जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, वाईटपणा वाढेल, वाईट लोक वाढतील, तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन असं म्हणतो. मग त्याच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी आपली आता वारी पण सुरू होईल पांडुरंगाची. काही ठिकाणच्या पालखा पण प्रस्थान सुरू झाले. ज्ञानेश्वर माऊली तर काय म्हणतात की जे घरांची व्यंकटी सांगतो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांची. त्यामुळे चर्चा करताना सुद्धा आपण अत्यंत जबाबदारपूर्वक, आपण प्रत्येक शब्द उच्चारताना सुद्धा अत्यंत जबाबदारपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपण उच्चारला पाहिजे. आणि आपल्या उच्चारणातून कोणताही गैरअर्थ समोरच्याने काढणार नाही ना, हे आपण पाहिलं पाहिजे. ही आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे आणि ती खबरदारी घेण्यासाठी सगळ्यांना आपण प्रवृत्त करायचं आहे. ते आपण कराल याची मला खात्री आहे. आपण एवढे मोठ्या प्रमाणात इथे सगळे आलात.